नमस्कार. गौरी गणपतीच्या सणाचं औचित्य साधून मी छाया आजच्या या व्हिडिओमध्ये मांडी घालून बसलेल्या गौराईला साडी कशी घालायची ते सांगणार आहे. खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने हा व्हिडिओ मी दाखवला आहे. या ठिकाणी मी एक 24 इंच आकाराचा तांब्याचा कलश घेतला आहे. हा कलश मी अर्ध्यापेक्षा अधिक तांदळाने भरून घेतला आहे. मी इथे 5 इंच उंच आणि 26 इंच गोल आकाराचं स्टँड घेतले आहे. हे स्टँड साधारणतः पाण्याच्या हंड्याखाली वापरण्यात येते. त्याच्यामध्ये कलश ठेवल्यास त्यात जो गॅप राहतो तो भरण्यासाठी मी इथे स्टँडला कपडा गुंडाळला आहे. त्यामुळे कलश त्यामध्ये व्यवस्थित बसेल व तो हलणार नाही. देवीचे पाय बनवण्यासाठी मी लेगिन्सचा आणि कापसाचा वापर केला आहे. ही लेगिन्स 34 इंच असून तिचे दोन्ही पाय वेगळे करून घेतले आहेत. लेगिन्समध्ये कापूस भरून घ्यावा. लेगिन्सच्या खालच्या बाजूस गाठ बांधून घेतली आहे, जेणेकरून भरलेला कापूस बाहेर येऊ नये. गुडघ्याचा आकार देण्यासाठी कागदाचा गोळा भरला आहे. उरलेला कापूस भरून घेतल्यावर लेगिन्सच्या वरच्या बाजूसही गाठ मारून घ्यावी. अशा प्रकारे देवीचे दोन्ही पाय तयार करून घ्यावेत. आता पाटावर तयार केलेला स्टँड ठेवून त्यामध्ये कलश ठेवावा. स्टँडला तयार केलेले देवीचे दोन्ही पाय व्यवस्थित बांधून घ्यावेत. स्टँडला पाय बांधून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर आपण नेहमी जशी साडी नेसताना पदर काढतो तसाच पदर इथे पण काढून घ्यावा. काढून घेतलेल्या पदराला पिनांनी सिक्युअर करून घ्यावा. निऱ्या काढण्यासाठी पदराची आतील बाजू पकडून साडीचा शेवट हातात घ्यावा आणि मग तो शेवट फिरवून घेऊन साडीच्या निऱ्या काढाव्यात. निऱ्या व्यवस्थित काढून झाल्यावर त्यांना साडीचा पिन किंवा कपड्याचा क्लिप लावून ठेवावा. मग सर्व निऱ्या अगदी व्यवस्थितपणे एकावर एक ठेवून साडीच्या खालच्या बाजूसही निऱ्या करून घ्याव्यात व त्या पिनने किंवा क्लिपने सिक्युअर करून ठेवाव्यात. साडीच्या दोन्ही बाजूच्या निऱ्यांना हातात पकडून त्या मधोमध दुमडाव्यात. त्यानंतर साडी ही अशा प्रकारे दिसेल. तयार केलेली साडी कलशाला व्यवस्थित बांधून घ्यावी. मग त्यावर देवीची मूर्ती ठेवून घ्यावी.
साडीचा पदर देवीच्या मागून घेऊन डाव्या खांद्यावर ठेवून त्याला पिन लावून घ्यावा. त्यानंतर साडींच्या निऱ्यांना लावलेले सर्व पिन किंवा क्लिप काढून घ्यावेत. खालच्या बाजूच्या निऱ्यांमधून 2 ते 3 निऱ्यांनी देवीचा उजवा पाय झाकून घेऊन पायाच्या शेवटी पिन लावून घ्यावा. त्याचप्रमाणे वरच्या बाजूंच्या निऱ्यांनी देवीचा डावा पाय झाकून घेऊन पायाच्या शेवटी पिन लावून घ्यावा. निऱ्यांनी देवीचे दोन्ही पाय झाकून घेतल्यावर हे असे दिसेल. मग मध्ये उरलेल्या निऱ्या व्यवस्थित व आकर्षक पद्धतीने लावून घ्याव्यात आणि देवीची मांडी घालावी. त्यानंतर देवीचे दोन्ही पाय साडीमध्ये व्यवस्थितपणे लावून घ्यावेत. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळात आपण देवीला साडी नेसवू शकतो. तुमच्या आवडीच्या दागिन्यांनी देवीला सजवून घ्यावे. माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.